नमस्कार. दिनांक 28 जुलै. कथेचं शीर्षक आहे अब हिंदू का कुछ नहीं रहा. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा उठाव इंग्रजांनी कठोरपणे मोडून काढला. त्यावेळी महाराजांनी दुसरा खेळ सुरू केला होता. अक्कलकोटात असलेल्या लक्ष्मी नावाच्या तोफेत ते तोंड खुपसून बसू लागले. लोकांना याचा अर्थ कळेना, पण जेव्हा इंग्रजांनी त्या उठावाशी संबंधित असलेल्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करून त्यांना तोफेच्या तोंडी देण्याचा सपाटा लावला, तेव्हा सर्वांना उलगडा झाला. यासंबंधी चाललेली चर्चा ऐकून महाराज म्हणाले, अब हिंदू का कुछ नहीं रहा. हाती गया, ऊंट गया, घोडा गया, सब कुछ गया. जेवढे कार्य तेवढेच अवसान हे श्री गोंदवलेकर महाराजांचे वचन सत्यच आहे. लौकिक असो वा पारमार्थिक, जे कार्य करावयाचे त्याचे ध्येय आधी ठरवावेच लागते. त्या ध्येयाला नियोजनाची व निग्रहाची जोड द्यावी लागते. त्याखेरीज शक्तिबळ लाभत नाही. एकदा का वाण वसा घेतला की सर्वस्वाचा होम करायची तयारी असावी लागते. इसवी सन 1857च्या समर युद्धात त्याचीच उणीव पडणार हे महाराजांनी आधीच जाणले होते. म्हणूनच एरंडाचे दांडे मोडून ते त्यातील पोकळपणा दाखवित होते. हे काय करता एवढे विचारण्या इतपतच लोकांचा वकूब होता. याचा अर्थ जाणून घेण्याचा, तो संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यात सर्वस्वाने झोकून देण्याचा कोणाचा वकूब नव्हता की कोणाला रस नव्हता. सगळेच एरंडाचे दांडे होते. लवकरच रणधुमाळी थांबली. इंग्रजांनी तो कठोरपणे मोडून काढली. तेव्हा महाराजांचा दुसरा खेळ सुरू झाला. ते तोफेच्या तोंडात डोके खुपसून बसू लागले. अर्थ उघड होता. त्याप्रमाणे त्या उठावात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असणारे तोफेच्या तोंडी गेले. लोकांच्या तोंडी ही चर्चा होती. ती ऐकून महाराज म्हणाले, अब हिंदू का कुछ नहीं रहा. हाथी गया, ऊंट गया, घोडा गया, सब कुछ गया. प्याद्यांचा तर आधीच खुर्दा पडला होता. पटावरचे राजे वजीर उघड्यावर पडले होते. सगळ्या डावाचा विस्फोट झाला होता. हे व्यवहारातले झाले. परमार्थात तरी दुसरे काय घडते? सर्वत्र मायेचे राज्य असते. तिच्या विरुद्ध बंड करून उठावयास कमालीचा निग्रह आणि नियोजन लागते. मायेच्या कचाट्यातून सुटणे हेच ध्येय करावे लागते. त्याचा ध्यास घ्यावा लागतो. तो खडतर वाण वसा आहे. त्यात नुसता सर्वस्वाचा होम करून भागत नाही. कधी कधी हौतात्म्यही पत्करावे लागते. हे खरेच स्वातंत्र्य युद्ध असते. रात्रंदिवस हे युद्ध चालते. त्यालाच मोक्ष मुक्ती म्हणतात. त्यासाठी मायेच्या प्रस्थापित सत्तेला आव्हान द्यावे लागते. तिच्या विरुद्ध बंड करून उठावे लागते. मायेला मोडून काढणे सोपे नाही. त्याला मोठे अवसान लागते. ते अवसान टिकवण्यासाठी ते ध्येय मनी मानसी बाळगावे लागते. अखंड सावधान राहावे लागते. नियोजन निग्रह करावे लागतात. परंतु इतके करूनही जेव्हा मध्येच दम कोंडून अवसान गळणार असे दिसते, तेव्हा देव, साधू, संत सूचक दृष्टांत देऊन सावध करतात. आपल्या प्रयत्नातील उणीवा दाखवून देतात. ते समजून घेतले नाही, त्यातले गांभीर्य मन चित्त बुद्धीला कळले नाही तर बंड निष्फळ तर होतेच, पण मायेची सत्ता कठोरपणाने या बंडाला सहाय्यभूत ठरणाऱ्या साधन चतुष्ट्यांना चिरडून टाकते. साधन चतुष्ट म्हणजे विवेक, वैराग्य, शम, दमादी, षटक म्हणजेच शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान आणि मुमुक्षता हे होय. हे चिरडून टाकणे इतक्या कठोरपणे माया करते की माणूस कायमचा अधपतित होतो, समूळ उखडलाच जातो. परमार्थाच्या डावाचा पुरता विस्फोट होतो. या डावातले हत्ती म्हणजे संयम, उंट म्हणजे तितिक्षा, घोडा म्हणजे प्राणायामाचे योग साधन असते. पूजापाठ, पारायण, भजन इत्यादी नित्यकर्मे ही प्यादी असतात. त्या सर्वांचा खुर्दा उडतो. शिवा आणि जीव हे राजा आणि वजिरासारखे उघड्यावर पडून हकनाक मारले जातात आणि जखडले जाऊन सब कुछ गया अशी दयनीय अवस्था होते. परमार्थात हरणाऱ्या माणसाच्या दिवाळखोरीचे विदारक दर्शन महाराजांनी या लीलेत घडवले आहे. धन्यवाद.